तुमचं मराठी एक ट्रेडमध्ये. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत स्कॅल्पिंग. तर मित्रांनो, तुम्ही बरेच यूट्यूब चॅनलवर व्हिडिओज बघितले असतील की मी एवढे पैसे कमवले स्कॅल्पिंगने, मी करोड रुपये स्कॅल्पिंगने कमवले, 25 लाखचा लॉस स्कॅल्पिंगने रिकवर केला. तर मित्रांनो, हे बघून जर तुम्ही भावूक झाले असाल ट्रेडिंग करण्यासाठी, तर हे चुकीचं आहे. तर मित्रांनो, ट्रेडिंगमध्ये आपल्याला घुसण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, खूप शिकावं लागतं की ट्रेडिंग काय असते, ट्रेडिंग कशी केली जाते, ट्रेडिंग कसं शिकता. ते मित्रांनो, ते सगळं आपल्याला ट्रेडिंगबद्दल नॉलेज घ्यावं लागतं. तर मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर बघत असाल की याने एवढे बघितले, याची लक्झरी लाईफ, तो कारमध्ये फिरतो आहे, त्याचं करोडोचं घर आहे, तो लक्झरियस लाईफ जगत आहे. तर मित्रांनो, असे तुम्ही बघत असाल आणि तुम्ही जर म्हणत असेल की आपण बी असं बनवूया ट्रेडिंगने, आणि त्या जर माइंडसेटने जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये उतरलात, तर मित्रांनो, हे तुमच्यासाठी खूप रिस्की आहे. तर मित्रांनो, हे पहिले लक्षात ठेवा, हे असं बघून मार्केटमध्ये कधीही उतरू नका. तर मित्रांनो, हे ट्रेडिंगमध्ये आपल्या ट्रेडिंग म्हणजे काय असते मित्रांनो, हे मी सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, ट्रेडिंग म्हणजे जेव्हा आपण काही इन्व्हेस्ट करतो. आता आपल्या 3 टाईपच्या ट्रेडिंग असतात: इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट आपलं. तर मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये काय, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये काय असतं, ऑब्वियसली फ्युचर अँड ऑप्शन आपण खेळतो. त्याच्यानंतर आपलं झालं स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग म्हणजे आपण त्याच्यात कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन होल्ड करून ठेवतो किंवा शेअर होल्ड करून ठेवतो. इन्व्हेस्टमेंट म्हणजे की आपण एखादा शेअर घेऊन ठेवतो. समजा HDFCचा शेअर असेल मित्रांनो, एच डी एफ सीचा शेअर आपल्याला 1400 रुपयाचा असेल मित्रांनो. आपण एक्झाम्पल घेतो, 1400 रुपयाचा जर HDFCचा शेअर असेल, तर मित्रांनो तुम्हाला त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करायची. तर तुम्हाला समजा तुम्हाला 3 शेअर घ्यायचे, तर तुम्हाला 3 शेअर इंटू 1400 तेवढी तुम्हाला अमाऊंट शेअरला लागेल. तर मित्रांनो, याला इन्व्हेस्टमेंट म्हणता मी. तर मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट म्हणतात. त्याच्यानंतर आपली झाली स्विंग ट्रेडिंग. तर मित्रांनो, पुढची आपली जी आहे ती आहे स्विंग ट्रेडिंग. तर मित्रांनो, स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही एक आता समजा शेअर तुम्ही बाय केला, तो तुम्ही 5 दिवस होल्ड केला. ऑनली 5 दिवस तुम्ही होल्ड केला, त्याला तुम्ही 6व्या दिवशी विकला. 6व्या दिवशी तुम्ही त्याला विकला आणि तुम्हाला 200, 300, 400 रुपयाचं प्रॉफिट झालं. आपण 200 मानू, 200 रुपयाचं तुम्हाला प्रॉफिट झालं. तर मित्रांनो, याला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणतो. तर मित्रांनो, स्विंग ट्रेडिंग त्याला म्हणतात. तर इंट्राडे ट्रेडिंग आपण बघून, इंट्राडे ट्रेडिंग एक आपण फ्युचर बाय करतो आणि दुसरं असतं आपलं ऑप्शन ट्रेडिंग. तर मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपलं तेच असतं, कॉल असतो आणि पुट असतो. कॉल आणि पुटला आपण बाय करतो किंवा सेल करतो. 2 मिनटं मित्रांनो, तो मिस्टेक होत आहे. तर मित्रांनो, आपण कॉल आणि पुटला बाय करत असतो आणि सेलही करत असतो. तर मित्रांनो, याला आपण ऑप्शन ट्रेडिंग म्हणतो. तर मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपल्याला ऑप्शन होल्डही करता येतो. ऑप्शन ट्रेडिंगची एक्सपायरी वीकली असते, मंथलीसुद्धा एक्सपायरी असते. तर तुम्ही वीकपर्यंत होल्ड करून ठेवू शकता किंवा मंथलीपर्यंत होल्ड करून ठेवू शकता. तर मित्रांनो, ते आपल्यावर राहतं. तर मित्रांनो, दुसरं असतं आपलं फ्युचर. तर मित्रांनो, तुम्हाला समजत असेल की नाही, आता आपल्या याचं फ्युचर वाढणार आहे. समजा निफ्टीचा इंडेक्स आहे, त्याचा फ्युचर वाढणार आहे, तर तुम्ही बाय करू शकता. फ्युचर तुम्ही बाय करून ठेवला, पण जर फ्युचरमध्ये जर त्याची प्राईस वाढून गेली, तर तुम्हाला प्रॉफिट भेटेल. याला आपण फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग म्हणतो.
तर मित्रांनो, स्कॅल्पिंग काय असते? आपला आजचा मुद्दा आहे स्कॅल्पिंग. तर मित्रांनो, स्कॅल्पिंग ही एक खूप रिस्की आहे. तर मित्रांनो, स्कॅल्पिंग ही फक्त 1 किंवा 2 मिनिटात ही आपली स्कॅल्पिंग केली जाते. तर मित्रांनो, स्कॅल्पिंग म्हणजे हे एक खूप रिस्की आहे, ते तर मी तुम्हाला सांगितलंच. मित्रांनो, स्कॅल्पिंगमध्ये जर तुम्ही आता समजा मार्केट ज्या साईडला चाललं आहे, तुम्ही बाय केलं मार्केट. आता तुम्ही समजा पुट बाय केला, ओके, तुम्ही पुट बाय केला, मार्केट तुमचं खाली जात आहे, तुम्हाला प्रॉफिट भेटेल. 1 मिनिटात तुम्ही काय म्हणता, थोडाफार आपण प्रॉफिट घेऊन बाहेर निघून जातो, त्याला आपण स्कॅल्पिंग म्हणतो. तर मित्रांनो, स्कॅल्पिंग कोण करता? जे मित्रांनो परफेक्ट ट्रेडर असतात ते परफेक्ट स्कॅल्पिंग खेळतात. मित्रांनो, स्कॅल्पिंगमध्ये आपल्याला रिस्क मॅनेजमेंट पाहिजे, माइंडसेट आपला पाहिजे. रिस्क मॅनेजमेंट आपली पहिली पाहिजेलच, त्याच्यानंतर माइंडसेट पाहिजे. तर मित्रांनो, आपला माइंडसेट क्लिअर नसतो, आपण पैसे कमवायच्या नादाने मार्केटमध्ये उतरलेलो असतो. आपण रिस्क मॅनेजमेंट माइंडसेट आपला, जो न्यू ट्रेडर असतो त्याचा माइंडसेट कधी पक्का नसतो. न्यू ट्रेडर त्याचा माइंडसेट कधी पक्का नसतो. म्हणून मित्रांनो, स्कॅल्पिंग इथं सध्या तुम्ही अवॉइड करा. इथं मी तुम्हाला सांगू इच्छिता, आपण स्कॅल्पिंग बघून घेऊ आता सध्या. आजचा आपला कारण टॉपिक आहे. तर मित्रांनो, स्कॅल्पिंगमध्ये खूप मोठी क्वांटिटी आपल्याला घ्यावी लागते. कमीत कमी जे ट्रेडर्स असतात ते 9,000 क्वांटिटीसोबत खेळतात. 9,000 किंवा 8,000 क्वांटिटीसोबत ट्रेड करतात. तर मित्रांनो, ते 9,000 क्वांटिटी लावतात. आता समजा त्यांना वाटत आहे की मार्केट डाऊन जाईल, ते 9,000 क्वांटिटी लावतात. तर मित्रांनो, 1 मिनिटामध्ये त्यांना प्रॉफिट किंवा लॉस घेऊन निघावं लागतं बाहेर. जर त्यांना प्रॉफिट भेटला तर मित्रांनो प्रॉफिट घेऊन ते बाहेर निघतात. तर मित्रांनो, त्यांना लॉस भेटला तर लॉस हे सुद्धा त्यांना घेऊन बाहेर निघावं लागतं. तर मित्रांनो, इथंच आपल्या न्यू ट्रेडरचे स्कॅल्पिंग करण्याचे पर्याय चुकतो मित्रांनो. कारण जो न्यू ट्रेडर असतो तो फक्त प्रॉफिटच्या हिशोबाने, न्यू ट्रेडरला प्रॉफिटच पाहिजे असतो, त्याला लॉस चालतच नाही. लॉस त्याला खायची इच्छा नसतेच, तो ते लॉस पचवू नाही शकत. तर मित्रांनो, त्याच्यासाठी आपण सांगितलं की रिस्क मॅनेजमेंट माइंडसेट हे आपलं पक्कं पाहिजे. तर मित्रांनो, आता लॉस होत असेल तर मित्रांनो त्याची माइंडसेट बदलतं. एका न्यू ट्रेडरचं माइंडसेट बदलतं आणि तो त्याच्या समजा अगेन्स्ट म्हणजे लॉस होत आहे, त्यांनी कॉल घेऊन ठेवलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मार्केट खाली जात आहे, खाली तर मित्रांनो त्याला मार्केटनी 10 पॉईंटची मार्केट खाली डाऊन गेलं आणि त्यांनी कॉल घेऊन ठेवले, ओके, त्यांनी कॉल घेऊन ठेवले. तर मित्रांनो, 10% त्याचं खाली गेलं, त्याला काय वाटणार नाही. मित्रांनो, आणखी खाली गेलं समजा 20%, 20 पॉईंट्स आपण कन्सिडर करूया, 20 पॉईंट्स मार्केट खाली गेलं. तर मित्रांनो, तो मार्केटला तो सेल करणार नाही. म्हटलं इथंच चुकतं मित्रांनो. जे न्यू ट्रेडर्स असतात तो लॉस घ्यायला तयार नसतो, त्याला असं वाटत असतं कधी ना कधी मार्केट इथं खाली येईल, कधी मार्केट इथून वर जाईल. पण मित्रांनो, जेव्हा मार्केट आणखी 50 पॉईंट्स खाली उतरून जातं त्याला असं वाटतं की नाही, आता समजा मार्केट 20 पॉईंट आलं तर मी इथून सेल करून देईल. तर मित्रांनो, मार्केट तिथून आणखी डाऊन देतं आणि तो आपला कॅपिटल गमावून बसतो. तर मित्रांनो, ही असते स्कॅल्पिंग, जे की न्यू ट्रेडर याच्यात चुकी करतात. तर मित्रांनो, हे आपलं चुकी आपली मी तुम्हाला सांगितली. सहसा ही चुकी करू नका. मी तर तुम्हाला एकदम बेस्ट अँड ऑप्शन सांगतो, इन्व्हेस्टमेंट करा. इन्व्हेस्टमेंट करून प्रॉफिट काढा. हां, भले तुम्हाला पैसे लागतील, समजा तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगपेक्षा जास्त लागेल, पण मित्रांनो थोड्या दिवस तुम्ही ते मार्केट बघा, मार्केट काय असतं, मार्केटचे ॲनालिसिस शिका. ॲनालिसिस काय असतं, त्याच्यानंतर मार्केट कसं मूव्ह करतं, खाली मूव्ह कसं करतं, वर मूव्ह कसं करतं, सपोर्ट रेजिस्टन्स कसे असतात, तर आपल्या चॅनलवर व्हिडिओज आहे, सपोर्ट रेजिस्टन्स कसं वर्क करता ते तुम्ही शिका. किंवा
ऑप्शन ट्रेडिंग कसं केलं जातं ते शिका. ते शिकणं खूप जरुरी आहे मित्रांनो. तुम्ही जर हे शिकले नाहीत तर तुमच्यासाठी ट्रेडिंग काही नाही आहे, फक्त फक्त लॉस आहे. तर मित्रांनो, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मित्रांनो, स्कॅल्पिंगमध्ये अजून काय सांगता येईल? मित्रांनो, स्कॅल्पिंग जे करता फक्त 100 पॉईंट्ससाठी असतं. 100 पॉईंट्सवरती मुवमेंट भेटली, ठीक आहे. 100 पॉईंट्स खाली मुवमेंट भेटली तर ठीक आहे. मित्रांनो, आता समजा तुम्ही कॉल घेत त्याला, तुमच्या अगेन्स्ट गेले, तुम्ही तुम्हाला सांगितलं तर तुमच्यावरती गेलं तर 100 पॉईंट तुमचे कॅप्चर झाले, तर तुम्ही अजून ठेवणार की बुवा नाही, मार्केटवर जात आहे, आपण अजून होल्ड करूया. तुम्ही होल्ड करू शकता. एक असं प्रॉपर इथं रेजिस्टन्स येतो, इथून मार्केट थोडं डाऊनफॉल येतं. तर मित्रांनो, इथं स्कॅल्पर जे असतात ते बाहेर निघून जातात, ते सेलिंग करतात मित्रांनो. कारण त्यांना माहिती असतं आपला प्रॉफिट आजचा 100 पॉईंट्सचा बुक झाला आहे, म्हणून ते निघून जातात मित्रांनो बाहेर. सगळ्यात सेफ जे असतात ते मित्रांनो ऑप्शन सेलर असतात. त्यांना ना नफा ना त्यांना तोटा भेटतो, फक्त नफा भेटतो मित्रांनो त्यांना, कारण ते खूप वेळ होल्ड करून असतात. इंट्राडे ट्रेडिंग आपण बघू. इंट्राडे ट्रेडिंग 9:15 पासून ते मार्केट बंद होण्यापर्यंत आपलं इंट्राडे ट्रेडिंग चालतं मित्रांनो. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करू शकता. ऑप्शन्स खेळा. ऑप्शन पहिले प्रॉपर शिका बरं का. पहिले प्रॉपर ऑप्शन शिका. डायरेक्ट घुसू नका शेअर मार्केटमध्ये. पहिले ऑप्शन शिका. ऑप्शनमध्ये काय असतं? ऑप्शन चेन असते. ऑप्शन चेन शिका. ऑप्शन चेन कशी ॲनालिसिस करता, त्याच्यानंतर ट्रेडिंगवर चार्ट ॲनालिसिस कसे करता. तर आपल्या मित्रांनो याचं व्हिडिओ आहे चार्ट ॲनालिसिसची, ती जरूर बघा. आय बटनवर मी तुम्हाला लिंक देऊन देईल. तर मित्रांनो, चार्ट ॲनालिसिसची तुम्ही चार्ट ॲनालिसिस करू शकता. याच्यानंतर कॅन्डल कोणकोणचे बनतात मित्रांनो? 15 मित्रांनो, एक अंक तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतो. फ्युचरमध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला 15 मिनिटचा चार्ट शिकावा लागेल. 15 मिनिटचा तुम्हाला चार्ट शिकावा लागेल. आणि मित्रांनो, जर तुम्ही स्कॅल्पिंग करायची असेल, जर तुम्हाला स्कॅल्पिंग करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला 1 मिनिटची कॅन्डलचा चार्ट तुम्हाला शिकावा लागेल. मित्रांनो, 1 मिनिटच्या चॅनलमध्ये खूप मार्केट व्हॉलेटाईल असतं, म्हणून ते मूव कॅप्चर करायला आपल्यासाठी खूप चांगलं असतं. तर मित्रांनो, मी एक ऑप्शन ट्रेडर आहे, म्हणून मी स्कॅल्पिंग कधी करत नाही मित्रांनो. मी एक वेळ स्कॅल्पिंग यूज केली होती, जेव्हा मी तुमच्यासारखा मार्केटमध्ये न्यू होतो तेव्हा मी स्कॅल्पिंग केली होती. मला प्रॉफिटही झाला होता, पण मला नंतरून समजलं की स्कॅल्पिंग ही आपल्या बसची गोष्ट नाही, म्हणून मी ती स्कॅल्पिंग करणं बंद केलं. ऑप्शन ट्रेडिंग केलं, आणि ऑप्शन ट्रेडिंगमधून मी आता एक प्रॉफिटेबल ऑप्शन ट्रेडर आहे. तर मित्रांनो, मला कमीत कमी मी कोरोनापासून मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग खेळत आहे. आत्तापर्यंत चांगला प्रॉफिटेबल ट्रेडर मी आता बनून गेलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही असं शिका, वर नॉलेज घ्या. नॉलेज घेऊन कधी ट्रेडिंग करा. जर तुम्ही परफेक्ट ट्रेडर बनले तर स्कॅल्पिंग करा. ओके मित्रांनो, आजचा आपली व्हिडिओ होती स्कॅल्पिंगवर. मी तुम्हाला स्कॅल्पिंगचं सांगितलं, खूप नॉलेज दिलं. जर आपले व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि जे तुमचे मित्र शिकायला उत्सुक आहात की ट्रेडिंग काय असते, तर मित्रांनो त्यांना नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. त्याच्यावर आपल्याला, जर तुम्ही न्यू ट्रेडर असाल तर तुम्ही माझ्यासोबत ट्रेडिंग करू शकता. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, मिड कॅपमध्ये आपण ट्रेडिंग करत असतो मित्रांनो. त्याच्यावर लाईव्ह ॲनालिसिस मी तुम्हाला सांगेल, कॉल घ्यायचा की पुट घ्यायचा त्याचा मी तुम्हाला आयडियाज देईल. तर मित्रांनो, लाईव्ह ट्रेडिंग ही नक्की बघा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.